नीलू चव्हाण यांचं सुद्धा व्यासपीठावर स्वागत करेल. यायचं सर, व्यासपीठावर स्थान मंचायचं आहे. सुरेख मात्र टुर्नामेंट येणारी आहे आणि दरम्यान ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये ध्रुव याला देखील माघारी परतावी लागेल. चेंडूला पडताळू शकले नाही, नक्कीच हुकले गेले आणि चेंडू यष्टीवर आदळला. चेंडू मात्र बाद होतो या ठिकाणी ध्रुव. तर नक्कीच ही येणारी टुर्नामेंट आपण पाहतोय 3 दिवस मात्र टुर्नामेंट असेल आणि लाईव्ह टेलिकास्ट मात्र पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर आतापर्यंत 49 धावा, 49 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतोय मुरबे संघ ज्या पद्धतीने खेळी करतोय. हो क्या बात है, तू चल मैं आया मात्र दाखवताना ध्रुवच्या पाठोपाठ हा देखील जातोय. रोहित देखील बाद होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले परदीने, क्या बात आहे, अप्रतिम. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केल्यात. फरदीन खरोखरच विश्वास ठेवला फरदीन याच्यावर संघनायकाने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जिम्मेदारी घेतली जाते फरदीन यांनी. अजय येतोय फलंदाजी मार्कवर, विशाल मात्र त्यांना कानमंत्री देते की हॅट्रिकचा हा विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे, यावर तुला फक्त आणि फक्त 1 धाव काढायचे. असंच काही कानमंत्र देताना पाहायला मिळते. मात्र बघूया तो कानमंत्र पूर्णपणे पोहोचला जाईल का अंजयपर्यंत. फरदीन ऑन हॅट्रिक वर. हो क्या बात है, या ठिकाणी मात्र फरदीन विकेटची पहिली हॅट्रिक साध्य करताना पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कप मध्ये कुठेतरी नाव नोंदवताना पाहायला मिळतंय. क्या बात है, सुरेख. या ठिकाणी विचार केला जाईल फरदीन याचा. फक्त आणि फक्त 2 धावा आणि 4 गडी बाद. फुल कॅप्टन हा जबीर खान आहे. चांद यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय फरदीन याला. तसेच अबू की तरफ से 200 रुपये का कॅश प्राइज. आमचे प्रमुख पाहुणे नक्कीच येणार आहेत. तर रवी पोंडा यांना विनंती करेल तो पूर्ण गेट खाली करायचा आहे. सलमान सुद्धा बाजूला आहे. सलमान यायचं, वरती बसायचं. सलमान तो पूर्ण गेट